आणि या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. संपूर्ण महाराष्ट्रभर सध्या एकच चर्चा सुरू आहे, दादांच्या अपघाताची. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, दादा जिवंत आहेत का? या चर्चेने सोशल मीडियावर अक्षरशः थैमान घातलं आहे. आणि याच संदर्भात आज एक सगळ्यात मोठा खुलासा समोर आलेला आहे. दादा जिवंत आहेत का? खरंच अपघात झाला होता का? की अजून काही सत्य लपवण्यात आलं आहे? या सगळ्याबाबत पुराव्यासह माहिती मिळाल्याचं सांगितलं जात आहे. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अजिबात अर्धवट सोडू नका. कारण व्हिडिओच्या शेवटी दादांबाबत ज्या गोष्टी लपवण्यात आल्या त्या गोष्टी आपण उघड करणार आहोत. आणि खरं सांगायचं झालं तर हे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल की खरंच या सगळ्या गोष्टी सरकारने लपवल्या का, की सत्य समोर आणलंच गेलं नाही? म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं फार गरजेचं आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एकच चर्चा ऐकू येते आहे. दादा जिवंत आहेत. दादा अचानक एंट्री घेणार आहेत. दादा काही दिवसात पत्रकार परिषद घेणार आहेत. दादा 9 तारखेला बाहेर येणार आहेत. दादा सुखरूप आहेत. जर हे सगळं खरं असेल तर यापेक्षा आनंदाची बातमी महाराष्ट्रासाठी दुसरी असूच शकत नाही. खरंच दादा जिवंत असावेत ही संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे. लोक आजही म्हणतात, दादा यावेत आणि नेहमीच्या रोखठोक शैलीत म्हणावेत, 1 मिनिट, मी पुन्हा सांगतोय, त्या विमानात मी नव्हतो. भलते सलते आरोप करू नका. दादांची ती भाषा, दादांची बोलण्याची पद्धत आजही लोकांच्या डोळ्यांसमोर जशीच्या तशी उभी राहते. म्हणूनच दादा लोकांच्या मनातून जात नाहीत. पण प्रश्न तोच आहे, खरंच दादा लवकर बाहेर येणार का? आणि जर दादा जिवंत असतील तर त्याचा ठोस पुरावा काय आहे, हेच मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे. कारण मिळालेल्या माहितीनुसार दादा जिवंत आहेत की अपघातात त्यांचा मृत्यू झाला याबाबतचा सगळ्यात मोठा पुरावा आता समोर आणला जाणार आहे. म्हणून पुन्हा एकदा सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. दरम्यान या अपघातावर राजकीय प्रतिक्रिया देखील तीव्र झाल्या आहेत. आमदार अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा दादांच्या अपघातावर गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणाले, डिसेंबर महिन्यात पायलट्सचा 50 कोटींचा विमा उतरवण्यात आला आणि जानेवारीत अपघात झाला. म्हणूनच या पायलट्सच्या विषयावर संशय निर्माण होतो आहे. यामागे नेमकं काय आहे याची सखोल चौकशी झाली पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं आहे. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दादांच्या अपघातावर बोलताना सांगितलं, या विषयावर खूप राजकारण झालं आहे, आता ते थांबवायला हवं. यावर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर देताना म्हटलं, जर काही केलं नाही तर टेन्शन कशाला? राजकारण होत असेल आणि जर कुणाचा हात असेल तर तो समोर येईल. म्हणजेच दादांच्या अपघाताबाबत शंका अजूनही कायम आहेत. संपूर्ण महाराष्ट्र गोंधळलेल्या अवस्थेत आहे. ज्या कंपनीचं विमान होतं त्या कंपनीवरही संशय व्यक्त केला जात आहे. त्या कंपनीबाबत अधिकृत माहिती मिळत नाही, संपूर्ण तपशील समोर येत नाही. म्हणून त्या कंपनीचीही सखोल चौकशी झाली पाहिजे असं म्हटलं जात आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, दादांच्या सत्याबाबत 100% खुलासा झालाच पाहिजे. खळबळजनक आरोप केलेले आहेत. दाव्यांची मालिका सुरूच आहे. मिटकरींनी एक नवा खळबळजनक दावा केलाय. पायलटला हिप्नोटाईज केलं होतं का, असा सवाल मिटकरींनी उपस्थित केलाय. तसंच VSR कंपनीने डिसेंबर महिन्यामध्ये प्रत्येक पायलटचा 50 कोटींचा विमा उतरवला होता आणि जानेवारी महिन्यामध्ये दुर्दैवी घटना घडली. यावरही मिटकरींनी शंका उपस्थित केलेली आहे. VSR कंपनीच्या संदर्भामध्ये एक माहिती अशी पण येते आहे की त्यांनी त्यांच्या कंपनीत जितके पायलट आहेत त्या प्रत्येकाचा 50 कोटी रुपयाचा विमा डिसेंबर 2025 मध्ये उतरवला होता आणि जानेवारी महिन्याच्या 28 तारखेला अशी दुर्घटना घडली. म्हणजे तो जो पायलट होता त्याला हिप्नोटाईज केला गेलं होतं का, याला असं 50 कोटीच्या विम्याचं आमिष की तुम्ही, कारण स्फोट झालेत विमानामध्ये, स्फोट एकामागून एक झाले, त्याच्यामुळे ह्या अँगलनी सुद्धा तपास झाला पाहिजे. अमोल मिटकरी यांनी मांडलेली ही भूमिका आहे. या पायलटला हिप्नोटाईज केलं होतं का असा महत्त्वपूर्ण संशय हा अमोल मिटकरी यांनी पहिल्यांदाच उपस्थित केलेला आहे. आणि त्याचबरोबर पायलटचा VSR कंपनीनं जो डिसेंबर महिन्यामध्ये म्हणजे मागच्याच महिन्यामध्ये 50 कोटींचा विमा उतरवला होता त्याकडे सुद्धा अमोल मिटकरी यांनी लक्ष वेधलेलं आहे. सातत्यानं या अपघाताच्या अनुषंगानं अमोल मिटकरी यांच्याकडनं वेगवेगळे दावे केले जात आहेत आणि त्याच अनुषंगानं अर्थातच या 2 दाव्यांकडे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे. पहिला महत्त्वाचा दावा तो म्हणजे पायलटला हिप्नोटाईज केलं होतं का असा संशय अमोल मिटकरी यांनी व्यक्त केलेला आहे. आणि दुसरा यातला महत्त्वाचा दावा तो म्हणजे
VSR कंपनीकडनं डिसेंबर महिन्यामध्ये प्रत्येक पायलटचा 50 कोटींचा विमा उतरवला गेला होता आणि जानेवारी महिन्यामध्ये ही दुर्दैवी घटना घडलेली आहे. त्यामुळे अर्थातच या दोन गोष्टींना जोडून अमोल मिटकरी यांनी या सगळ्या अपघाताबाबतची शंका उपस्थित केलेली आहे. दादांचा घातपात, कुणाचा हात? राऊतांचा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल. दादांच्या अपघातावरून राजकारण पेटलं. संजय राऊतांनी अजित पवारांच्या अपघाती निधनावरून पुन्हा एकदा भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचा प्रयत्न केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अजितदादांच्या विमान अपघाताचं राजकारण करू नका असं विधान केल्यानंतर राऊतांनी खळबळजनक दावा करत थेट भाजपच्या भूमिकेवर आक्षेप घेतलाय. मला असं वाटतं की या संदर्भात जो काही वादविवाद होतोय हा अतिशय निरर्थक अशा प्रकारचा आहे, अतिशय चुकीच्या अशा प्रकारचा आहे. प्रत्येक व्यक्ती केवळ स्वतःचं राजकारण याच्यात कसं पाहता येईल हा प्रयत्न करतोय, हे अतिशय चुकीचं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत, आपण वाचलं असेल आज, म्हणजे दम देऊन सांगतायत, याद राखा अजित पवारांच्या मृत्यूचं कोणी राजकारण कराल तर याद राखा. तुमचा काय संबंध आहे? तुम्ही कशा करता धमकावताय? तुम्ही एक माणूस आमचा महत्त्वाचा मृत्यू पावला अपघातामध्ये, त्याच्याविषयी जर कोणाला शंका आल्या तर तुम्ही अस्वस्थ का होताय? काय तुमचा काय त्यात हात आहे का सगळ्यांचा? हाच संशय आहे. अजित पवारांच्या निधनानंतर अनेक नेते वेगवेगळी वक्तव्य करत असतानाच संजय राऊत मात्र भाजपला लक्ष्य करतायत. काय दादांबरोबर ती भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल होती का? मुंबईतून घेऊन चालले होते बारामतीत सुरक्षित ठेवायला. अजित पवारांचा संशयास्पद विमान अपघात हा सुद्धा ऑपरेशन लोटसचाच भाग आहे का? अजित पवारांचा जो अपघात आहे तो संशयास्पद आहे आणि त्याची न्यायालयीन चौकशी होणं गरजेचं आहे सिटिंग जजकडून. अजितदादांच्या विमान अपघाताप्रकरणी एका बाजूला तांत्रिक तपासाचे दावे केले जात आहेत, तर दुसरीकडे राऊतांसारखे नेते थेट घातपाताचे आरोप करतायत. आता या आरोपांना भाजप काय उत्तर देणार आणि 10 तसंच 12 फेब्रुवारीला होणारे खुलासे महाराष्ट्राच्या राजकारणात कोणता भूकंप घडवणार याकडेच राज्याचं लक्ष लागलंय.